नमस्कार मित्रांनो. मी गाडीत बसलेलो. मला खूप वाईट वाटलं. एखादा गरीब माणूस म्हणजे तो कोणाकडं हात मागणारा किंवा कोणाकडनं काही उसनं पैसे किंवा काय खायला मागणारा तो मागत होता. त्याने माझ्याकडे एवढं प्रेमाने मागितलं तर काय मागितलं? म्हटलं, "साहेब, तुमची मी गाडी साफ करतो. थोडा कपडा-बिपडा मारतो आणि थोडे तुम्ही मला खायला द्याल, तेवढं मला भरपूर आहे." तर मी त्याला उत्तर हे दिलं, की तो होता 30-35 हातपाय दमदाखट होते, चांगला होता. पण त्याच्या कपड्यानुसार, त्याच्या चपलानुसार तर वाटलं नाही की तो म्हणजे गरीबच होता. मला नाही वाटत की त्याला कोण कामाला ठेवेल कुठे. तो कष्ट करू शकेल, मला नाही वाटत. त्याची सवयच असेल किंवा मागून खाण्याची. पण त्याने ना एवढ्या प्रेमाने आणि एवढ्या आदरने माझ्याकडे मागितले पैसे. मी सहसा गरीबाला गरीब असो किंवा कोणी असो, मी पैसे देत नाही कोणाला. कारण की मला आजकालची दुनिया माहिती आहे कोण कशी आहे, किती आहे. पण त्याने ज्या आदरने माझ्याकडे मागितले, की "साहेब, मी तुमच्या गाडीवरती कपडा मारतो, थोडं मी तुमची गाडी साफ करून देतो. तुम्ही जे द्याल ते मला पत्करेल किंवा खायला द्या," असं म्हटलं त्याने. मी काही नाही केलं. त्यातलं माझ्या खिशामध्ये होते पैसे. तर भेटून माझ्या खिशामध्ये मला ₹10 भेटले. मी त्याला ते ₹10 दिले. बोललो, "गाडीत कपडा नको मारू, तू जा." आणि त्याला हे एवढं करून मला एवढं समाधान वाटलं, की मला असं वाटलं कोणाला सांगू. पण बघितलं माझा एकच मित्र आहे, तो जो माझ्यासमोर आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.